कोरोनाचा उद्रेक तिथं खरं तर झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत आता अलर्टवर गेलाय। धारा के ऊपर तो सबको लगनी चाहिए, लेकिन लगी है सिर्फ 27-28%। प्रिकॉशन डोज जिसको भारत की पैंडेमिक रिस्पॉन्स का एक पिलर है, पॉलिसी है, वैक्सीन अवेलेबल है, तो उसको तरफ जाइए। और पर्टिकुलरली जो हमारे सीनियर सिटीजन हैं वो कोई छूट गए हैं प्रिकॉशन डोज से, तो हमेशा की तरह जैसे पहले भी हमें ज्यादा ख्याल सीनियर सिटीजन क्योंकि वल्नरेबल है और बीमारी वाले व्यक्ति वल्नरेबल ज्यादा होते हैं, तो ये खासकर उनके लिए आपको है कि अगर आपको प्रिकॉशन डोज नहीं लगी तो लीजिए। लेकिन सभी का प्रिकॉशन डोज जो है वो मैंडेटेड है, गाइडेड है और उसको आपको अगला पॉइंट ये आता है कि हमें इसके अलावा भी कोविड उसकी एडवाइजरी अभी भी हम क्या कहते हैं कि अगर हम क्राउडेड प्लेस में हैं, चाहे बाहर जैसे मैं अब क्राउडिंग में आ जाऊँ तो मुझे मास्क लगाना है, अंदर भी अगर क्राउडिंग तो वहाँ भी हमें मास्क लगाना है। इसी प्रकार सोशल डिस्टेंसिंग की जो एडवाइजरी है आपके साथ उसका ख्याल रखिए। एंड अगेन दोज विद पर्टिकुलर एज सीनियर सिटीजन उनके लिए और भी जरूरी है। और ये हमें अपनी नॉर्मल लाइफ को लीड करते हुए नॉर्मल काम करते हुए इनका तर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे आपल्या देशातल्या नागरिकांना चिंतेचं कारण नाही असं डॉक्टर गुलेरिया यांनी म्हटलेलं आहे। पाहूया। इंडिया की सिचुएशन चाइना के हिसाब से बहुत बेहतर है क्योंकि हमारी वैक्सीनेशन स्ट्रैटेजी बहुत सक्सेसफुल रही है। बूस्टर डोज भी हाई रिस्क ग्रुप ने और ज़्यादा लोगों ने लगा लिया है और नेचुरल इन्फेक्शन भी हो चुका है और हम देख रहे हैं कि केसेस कहीं भी बढ़ नहीं रहे हैं। तो चाइना के मुकाबले हमारी सिचुएशन बहुत बेहतर है, लेकिन सतर्क रहने की ज़रूरत है, विजिलेंट रहने की ज़रूरत है, प्रॉपर सर्वेलेंस की ज़रूरत है कि कहीं पर भी केसेस अगर बढ़ रहे हैं तो हम उसको जल्दी से पिकअप कर लें और वहाँ पे टेस्टिंग कर लें, जिससे ये पता चल जाए कि कोई नया वेरिएंट तो नहीं आ रहा और हम उसको आगे फैलने ना दें। तो हमारी सिचुएशन चाइना के हिसाब से अलग है, बेहतर है, लेकिन इसका ये मतलब नहीं कि हम बिल्कुल कुछ ना करें। विजिलेंट लेना ज़रूरी है। बेटर टू बी ओवर प्रिपेयर्ड रादर देन अंडर प्रिपेयर्ड। इसलिए हमें पूरी तरह से जीनोम सर्वेलेंस, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर और वैक्सीनेशन तीनों चीज़ों पे फोकस देने की ज़रूरत है, क्योंकि अगर ये तीनों चीज़ें पे हम फोकस देंगे तो हम ये इन्फेक्शन को आगे बढ़ने नहीं देंगे और कोई भी नया वेरिएंट आएगा उसको पिकअप कर लेंगे। आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यात महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्यात दुपारी 3 वाजता उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि कोरोनाचे नेमकी आता काळजी घेण्याचं कारण असल्याचं देश देखील यामुळे अलर्टवर गेलेला आहे। मात्र या सगळ्या दरम्यान उद्या राज्यात महत्त्वाची बैठक होणार आहे। केंद्राच्या अलर्टनंतर राज्यात उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्यात उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं देखील मत यावेळी नोंदवलं जाते आणि राज्य शासन यासाठी काय उपाययोजना करतं यासाठी विरोधकांकडून मागणी केली जाते आणि यामुळेच आता उद्या राज्यात 3 वाजता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत विलास आठवले। विलास, उद्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक होणार आहे। बिलकुल मंत्रिमंडळाची बैठक नसून ही तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक ठेवलेली आहे। संध्याकाळी DCM जे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ही बैठक आहे। कोरोनाचं संकट वाढत आहे, चीनमध्येही केसेस वाढत आहेत। चीनमधील परिस्थिती पाहता व इतर परदेशातील देशातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारने काही अलर्ट जारी केलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून तानाजी सावंत संपूर्ण महाराष्ट्रातील कोविडची परिस्थितीचा आढावा घेत आहेत। जे जम्बो सेंटर होते, जे जम्बो हॉस्पिटल होते, त्यांची अवस्था काय आहे, व्हेंटिलेटर किती आहे, ऑक्सिजन किती आहे याचा आढावा ते घेत आहेत। अजूनही त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला नाही आहे। सगळी माहिती घेतल्यानंतर ते माध्यमांशीही संवाद साधतील आणि उद्या महत्वाची बैठक होईल। या बैठकीमध्ये नेमक्या कुठल्या उपाययोजना करायच्या, 31 डिसेंबरपर्यंत मास्कही अनिवार्य करण्यात येईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे उद्याची बैठक अत्यंत महत्वाची ठरणार आहे। निश्चित विलास, खूप खूप धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आरोग्यमंत्री तानाजी सावंत उद्या 3 वाजता या संदर्भातली महत्त्वाची बैठक घेणार आहेत। काय उपाययोजना राज्यात आता करण्यात येतील या सगळ्यांकडे आता लक्ष लागलेलं आहे।
तर आपण पाहतोय की जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात काळजी करण्याचं कारण नाही असं मत वारंवार तज्ज्ञ नोंदवत असताना देखील डॉक्टर गौतम भन्साळी यांनी देखील आपलं मत नोंदवलेलं आहे. काळजी करण्याचं कारण नाहीये. ज्यांना सर्दी पडसं खोकलाय त्यांनी आपलं जे काही आहे मास्क लावा, सुरक्षित राहा, सॅनिटायझरचा वापर करा असं न्यूज स्टेट महाराष्ट्राशी बोलताना म्हटलेलं आहे. नेमकं डॉक्टर गौतम भन्साळींनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. देश में बढ़ने शुरू हो गए हैं और ख़ास करके बाहरी देशों में जिस तरीके से कोरोना बढ़ रहा है उसका इफ़ेक्ट भारत पर जल्द ही पड़ सकता है. और बातचीत करने के लिए हमारे साथ डॉक्टर साहब हैं. डॉक्टर साहब, जिस तरीके से मुंबई और महाराष्ट्र ज़्यादा प्रभावित था, अब जब सेंटर का लेटर आया हुआ है राज्यों को, तो कैसे देखते हैं कितना ज़्यादा आगे हार्मफुल हो सकता है? पहली बात तो मैं ये जो हमारे ऑनरेबल हेल्थ सेक्रेटरी साहब गवर्नमेंट ऑफ इंडिया से जो लेटर आया है उसके बारे में मैं बताता हूँ कि इसके बारे में ज़्यादा पैनिक या परेशान होने की ज़रूरत बिल्कुल भी नहीं है. लेटर में जस्ट एक अलर्ट रखा गया है. अलर्ट के लिए बोला गया है कि यस नंबर ऑफ केसेस चाइना में, जापान में, यूएस में थोड़े से बढ़ रहे हैं. जब वहाँ पे केसेस बढ़ते हैं तो उसके बाद इंडिया में मुंबई और केरला में हमेशा ज़्यादा केसेस आते हैं. फर्स्ट पहले यहाँ आते हैं, फिर रेस्ट ऑफ द कंट्री में जाते हैं. उसके लिए जस्ट थोड़ा सा हाई अलर्ट पे और सावधानी रखने के लिए बोला गया है. सो इसलिए बिल्कुल डरने की, घबराने की या इस चीज़ को लेकर पैनिक होने की ज़रूरत नहीं. ये थोड़ा सा एक सावधानी केयर करने के लिए बोला गया है. इस बार भी जो वेरिएंट आ रहे हैं वो बताया जा रहा है कि धीरे धीरे घातक हो रहे हैं, और चूंकि मुंबई और महाराष्ट्र ज़्यादा इफेक्टेड रहा है इसलिए डर सबसे ज़्यादा यहाँ पर है. जब भी कोई भी वायरस शुरुआत में आता है, नया आता है, तो वो बहुत ही उसकी पोटेंसी हाई होती है. इसलिए अगर आपने देखा होगा फर्स्ट वेव बहुत ही प्रोग्रेसिव थी और सेकंड वेव बहुत ज़्यादा अग्रेसिव वेव थी. उसकी वजह से वो बहुत घातक साबित हुआ. अभी टाइम के साथ में वायरस कभी भी जैसे मरता नहीं, जैसे बैक्टीरिया मर सकता है बट वायरस मरता नहीं. और दूसरा, जिन्होंने अब तक बूस्टर डोज नहीं लगवाया है उनको जल्दी से जल्दी बूस्टर डोज लगाना चाहिए. बिल्कुल डॉक्टर भन्साली जिस तरीके से कह रहे हैं कि दो महत्वपूर्ण चीज़ें मुंबई करो और महाराष्ट्र के लोगों को करनी चाहिए. पहला, अगर आपकी तबीयत खराब है तो आप मास्क लगाए रखें. दूसरा, अगर आपने बूस्टर डोज नहीं लगवाया है तो आप तुरंत बूस्टर डोज लगवाएं और कोविड के नियमों का पालन करें, जिससे आने वाले समय में कोविड का जो बढ़ना होगा मुंबई में उससे रोका जा सकता है और आप खुद भी सिक्योर रहेंगे. वीडियो जर्नलिस्ट नरेश के साथ अभिषेक पांडे, न्यूज नेशन, मुंबई. तर कोरोनानं डोकं वर काढलेलं आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाचे नवे रुग्ण जे आहेत ते वेगवेगळ्या देशांमध्ये आढळत आहेत. जपान असो किंवा अमेरिका असो, चीन असो, इथं कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तज्ज्ञांच्या मते भारताच्या नागरिकांना काळजी करण्याचं कारण नाहीये आणि याच संदर्भात तज्ज्ञांनी आपलं मत जे ते नोंदवलेलं आहे. पाहूया. जे नेचर म्हणून जागतिक दर्जाचं मासिक आहे त्यांनी असं संभाव्य असं वर्तवलं आहे की येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये या कोरोनामुळे जगामध्ये 10 लाखापर्यंत मृत्यू होऊ शकतील. एकूण ही परिस्थिती खूप गंभीर आहे खरी. आपण भारताचा विचार करायचा झाला तर आपल्याला अनेक गोष्टींचं याच्यामध्ये लक्ष द्यावं लागेल. एक म्हणजे पहिल्या लाटेमध्ये आणि तिसऱ्या लाटेमध्ये जसं झालं होतं की आधी ते परदेशामध्ये हे विषाणू किंवा याचे रुग्ण आढळले आणि ते भारतात आले. आणि पहिल्या लाटेत तर ह्या रुग्णांची जी तपासणी होती, जे टेस्टिंग होतं, हे मुळीच केलं गेलं नाही आणि त्यामुळे तो वेगाने भारतात पसरला. तिसऱ्या लाटेमध्ये याच पद्धतीने प्रयत्न झाले, परंतु त्यामुळं हा आजार फार मोठ्या प्रमाणात पसरू शकला नाही. यावेळेला आपल्याला हेच करावं लागेल की आपण पाहिलं की चीनमध्ये ज्यांचे व्यापारी संबंध आहेत अशा जपान, जर्मनी आणि इतर ब्राझील आणि त्याचप्रमाणे अमेरिकेतही याचे रुग्ण सापडलेले आहेत. या देशामधून भारतामध्ये जे रुग्ण येतील किंवा परदेशातून जे रुग्ण येतील त्यांची योग्य ती तपासणी, टेस्टिंग व्हायला पाहिजे. त्याच्या एक गोष्ट अशी आहे की आपल्याकडं लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जो तिसरा डोस किंवा प्रिकॉशनरी डोससुद्धा खूप जणांनी घेतलेला आहे. पण आज प्रिकॉशनरी डोस घेऊनही जवळजवळ 10 महिन्यापेक्षा जास्ती काळ लोकांना झालेला आहे. त्याच्यामुळं आता 4था डोस देण्याची वेळ आलेली आहे. ज्यांनी यापूर्वी 2 डोस घेतलेले नाहीत किंवा त्यांनी सगळ्यांनी हा डोस आता यापुढे घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की नुकतंच एका कंपनीने आत्ता हे जे नवीन व्हेरियंट आहेत त्यांना रोखू शकणारे वॅक्सिन बाजारात आलेलं आहे आणि त्या पद्धतीची वॅक्सिन्स ह्या आजारांवर जी काही लागू पडतील अशा प्रकारची जी लसीकरण आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये 4था डोस म्हणून द्यावं लागणार आहे.
त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की भारतामध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती नेहमीप्रमाणे आज आपण पाहिलं की चीनसारख्या मोठ्या देशामध्ये सुद्धा रुग्णालयं कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णालयांच्या जागा वाढवणं, लोकांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय पसरवणं आणि औषधांची पुरेपूर साठा करून घेणं, इतर जे काही प्रतिबंधात्मक गोष्टी आहेत डॉक्टरांच्या दृष्टीने जे काही PPE किट आहेत ह्याचाही पुन्हा भरणा करून ठेवावं. या पद्धतीचं धोरण नव्याने आखलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीनेच सरकारी बैठक आहे आणि यामध्ये काही 5 याच्यासाठी काही नवीन प्रोटोकॉल्स दिले जाणार आहेत असं ऐकिवात आहे. तर हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोरोना संदर्भातला प्रश्न यावेळी सभागृहात विचारलेला आहे. त्यावर फडणवीसांनी काय उत्तर दिलेले आपण पाहूया. चीनमध्ये कार सारख्या वाहनांच्या मध्ये पेशंटला ऍडमिट करतात. बेड शिल्लक नाही, उपमुख्यमंत्री महोदय, बेड शिल्लक नाही म्हणून कारमध्ये त्यांना ऍडमिट करतायत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 20 डिसेंबर 2022ला म्हणजे कालच नव्या व्हॅरियंट विषयी तपासणी आणि काळजी घेण्याचं आवाहन सर्व राज्यांना केलेलं आहे. त्याच्यात आपलंही राज्य असेल. तर या सर्व गोष्टीचा जर विचार करता चीनमधली परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हाय पॉवर कमिटी किंवा टास्क फोर्स आणि जगभरात काय काय केलं जातंय याचा अभ्यास करण्यासाठी आपण काही सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. जरूर या संदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल आणि आपण माननीय विरोधी पक्षनेते सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स हा या ठिकाणी तात्काळ आपण गठीत करू, जो बदलत्या परिस्थितीवर नजर ठेवून आपल्याला वेळोवेळी सूचना करेल आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण निश्चितपणे करू. तर चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक का झाला, याला कारणीभूत काय काय नेमकी कारणं आहेत, ग्राफिकच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया. चीनमध्ये लोकांच्या विरोधानंतर लॉकडाऊन हटवला, कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. फक्त चीनच नाही तर जर्मनी, जपान, ब्राझील, दक्षिण कोरियातही कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाली. गेल्या आठवड्यात जगभरात 36 लाख नवे रुग्ण, 10,000 मृत्यूची नोंद झाली. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा चीनमध्ये पुन्हा उद्रेक, मृत्यू आणि रुग्णांचा अधिकृत आकडा नाही. चीनमधल्या कोरोना उद्रेकात हॉस्पिटलमध्ये मृतदेहांचा खच पडल्याचा आंतरराष्ट्रीय संस्थेचे रिपोर्ट. गेल्या 24 तासात अमेरिकेत 22,578, जपानमध्ये 72,000, जर्मनीत 55,000, ब्राझीलमध्ये 29,000 रुग्ण, दक्षिण कोरियातील 26,000 नवे रुग्ण, तर तायवानमध्ये 10,000, फ्रान्स 8,000, रशियात 6,000 नवे रुग्ण. म्हणजे